नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, वेआब्रॉड एज्युकेशन मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। तर आज आपण शासकीय एमबीबीएस कॉलेज मिरज आणि अंबेजोगाई यांचा कट ऑफ काय असणार आहे, फी काय असणार आहे आणि जागा काय असणार आहे, तसेच कॉलेजच्या सुविधा काय असणार आहे, आज या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत। तर चला पाहूया। बघा, गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज जीएमसी मिरज आणि स्वामी रामानंद तीर्थ रूरल गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज SRTR गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज अंबेजोगाई या दोन्ही शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाची 2025-26 च्या ट्रेंड नुसार कट ऑफ आपण या लिस्ट मध्ये पाहणार आहोत। तसेच फी काय असणार आहे, जागा किती असणार आहेत आणि सुविधा काय असणार आहेत या व्हिडिओ मध्ये आज आपल्याला पाहायचं आहे। तर चला पाहूया। बघा, फर्स्ट वन आहे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मिरज गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज जे मिरज आहे त्यामध्ये बघा जागा किती असणार आहेत। सीट मॅट्रिक्स या म्हणजे या महाविद्यालयात एमबीबीएस च्या एकूण किती जागा आहेत, 200 जागा काय आहेत उपलब्ध आहेत। तसेच वार्षिक फी स्ट्रक्चर पाहायचे आपल्याला। याच्यामध्ये आहे ट्युशन फी साधारणतः 1,15,000 ते 1,25,000 काय असणार आहे प्रतिवर्ष असणार आहे। तसेच बघा एकूण फी इतर शुल्कासह काय असणार आहे। पहिल्या वर्षी प्रवेशाच्या वेळी साधारण 1,38,000 ते 1,66,100 रुपये तुम्हाला भरावे लागणार आहेत। आणि टिप काय असणार आहे बघा, राखीव प्रवर्गातील विद्यार्थ्यांना नियमानुसार फी मध्ये काय असणार आहे सवलत मिळणार आहे। मग आता याच बरोबर हॉस्टेलची फी काय असणार आहे, साधारणतः 15,000 ते 20,000 प्रतिवर्ष काय असणार आहे तुम्हाला हॉस्टेलची फी असणार आहे। हे झालं शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मिरजचं काय झालं इन्फॉर्मेशन झाले। आता त्यानंतर पाहूया चला, नीट यूजी 2025 चा जो कट ऑफ आहे तो आपल्याला पाहायचा आहे। ऑल इंडिया रँकिंग बघा, AI कोटा जो आहे तो आहे AIQ कोटामध्ये 15%, जनरल कॅटेगरीचा अंतिम राऊंडचा कॉलेज रँक आहे 26,389। आता दुसरं बघा, स्टेट कोटा आहे 85% महाराष्ट्र राज्य स्टेट गव्हर्नमेंट बघा, तर याच्यामध्ये आहे गुणांचा कट ऑफ पाहायचे आपल्याला कॅटेगरीनुसार। मग कॅटेगरी आहे ओपन, जनरलचा कट ऑफ आहे 540 गुण, ओबीसीचा आहे 528 गुण, ईडब्ल्यूएस चा आहे 510 गुण आणि एससी चा आहे 465 गुण। तसेच बघा एसटी चा आहे 372 गुण। हे आहे कट ऑफ 2025 2025। आता त्यानंतर बघा महाविद्यालयातील सुविधा काय असणार आहेत। यामध्ये महाविद्यालयात सुविधा काय पाहायच्यात आपल्याला। बघा, अद्ययावत लायब्ररी आणि सुसज्ज प्रयोगशाळा आहे, इथे लॅब पण आहे आणि काय आहे प्रयोगशाळा पण आहे। त्यानंतर बघा मुले आणि मुलीसाठी काय आहे स्वतंत्र हॉस्टेल व मेसची पण काय आहे इथं सोय आहे। तसेच बघा विद्यार्थ्यांसाठी काय आहे जिम खाना आहे आणि खेळाचं मैदान पण आहे। बघा फिटनेसचा पण या ठिकाणी विचार केलेला आहे। तसंच मोठे हॉस्पिटल आहेत संलग्न असल्याने प्रॅक्टिकल अनुभवासाठी उत्तम रुग्णसंख्या पण इथं काय असणार आहे, त्यांचा फ्लो सुद्धा जास्त असणार आहे। आता त्यानंतर बघा याच्यामध्ये काय म्हटलंय, स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय अंबेजोगाई। आता आपण मिरजचा पाहिलेला, आता पाहायचं आपल्याला अंबेजोगाईचा। तर बघा याचं जे आहे सीट मॅट्रिक्स म्हणजे जागा ज्या आहेत या महाविद्यालयात एमबीबीएस च्या एकूण किती जागा आहेत, 150 जागा आहेत। त्यानंतर बघा वार्षिक फी स्ट्रक्चर काय असणार आहे, त्यामध्ये ट्युशन फी आहे, एकूण फी आहे आणि हॉस्टेल फी आहे। तर बघा ट्युशन फी जी आहे ते 1,10,000 प्रतिवर्ष असणार आहे। एकूण बघा फी जी असणार आहे 5.5 वर्षाची अंदाजे असणार आहे। तर 5.5 वर्षाच्या संपूर्ण कोर्सची शैक्षणिक फी साधारणतः किती असणार आहे 6,22,350 रुपये बघा। आणि हॉस्टेल फी सरकारी नियमानुसार नाममात्र शुल्क काय होणार इथं आकारलं जाणार आहे। त्यानंतर बघा नीट यूजी 2025 चा जो कट ऑफ असणार आहे तो काय असणार आहे अंबेजोगाईचा। बघा ऑल इंडिया कोटा AIQ 15%, यामध्ये आहे जनरल कॅटेगरीसाठी अंतिम राऊंडचा कॉलेजिंग रँक आहे 21,425। तसंच स्टेट कोटा म्हणजे गव्हर्नमेंट महाराष्ट्र राज्यानुसार बघा गुणांचा कट ऑफ काय ओपन साठी आहे 527 गुण, तसेच ओबीसी साठी आहे 519 गुण आणि ईडब्ल्यूएस साठी आहे 503 गुण। अशा पद्धतीने हा नीटचा 2025 चा अंबेजोगाईचा कट ऑफ आहे। बघा आता याच्यामध्ये महाविद्यालयातील फॅसिलिटीज काय असणार आहेत, कॉलेज फॅसिलिटीज बघायच्यात आपल्याला। इथं म्हटले आशियातील पहिले ग्रामीण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय म्हणून प्रसिद्ध आहे। कुठल्या आशियातील ग्रामीण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय म्हणून प्रसिद्ध आहे। मुले आणि मुलांसाठी इथं काय सुरक्षित हॉस्टेल व्यवस्था आहे म्हणजे सेफ आहे। बघा मोठी लायब्ररी पण आहे अभ्यासासाठी, त्यानंतर रीडिंग रूम्स आहेत, इंटरनेट सुविधा पण इथं दिलेली आहे। मोठी ग्रामीण रुग्णालय जोडलेले असल्यानं ग्रामीण भागातील विविध आजारावर काय होतात इथं प्रॅक्टिकल क्लिनिकल नॉलेज मिळण्यासाठी उपचार होतात आणि इथं उत्तम जागा पण आहेत। तर अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो तुम्ही या दोन्ही कॉलेज पैकी कुठलेही कॉलेज निवडू शकता आणि त्याच ठिकाणी तुमचं ऍडमिशन करू शकता। अशा नवनवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया उद्याच्या पार्ट मध्ये।